राजे पण माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे। विषयाच्या नाट्यात तुम्ही वाचत असेल की राजा रसिका केणी आणि आस्वाद चित्रा पाटील निवडणुकीत पुन्हा आमने सामने येणार। राजा केणींसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची। तर मित्रांनो मी अशा पद्धतीचा टायटल का दिलेला आहे, पावसाळ्याच्या नंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून येत्या 12 तारखेला ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्या सदस्यांची आरक्षण सोडत आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो आपण प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये किती ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भात अशा व्हिडिओ बनवणार आहोत। पहिला मतदारसंघ आपण आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघ घेतलेला आहे, कारण का तो जिल्हा परिषद मतदारसंघ राजकीय दृष्ट्या फार महत्त्वाचा आहे। मित्रांनो आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सध्या रसिका राजा केणी ह्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत। त्यांनी चित्रा आस्वाद पाटील यांचा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पराभव केलेला होता। चित्रा आस्वाद पाटील ह्या तिथे 2 टर्म सदस्य राहिलेल्या होत्या, तरी सुद्धा त्यांचा पराभव झाला। त्या शकापमधून भाजपमध्ये गेलेल्या होत्या आणि भाजपच्या तिकिटावर भाजपच्या चिन्हावर त्या निवडणूक लढलेल्या होत्या, परंतु रसिका केणी यांनी त्यांचा पराभव केला आणि त्याच्यानंतर रसिका केणी सध्या रायगड जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याणच्या मला वाटते सभापती सुद्धा आहेत। असो मित्रांनो, आता ही निवडणूक जिल्हा परिषद निवडणूक झाली, आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका येणार आहेत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आंबेपूर जिल्हा परिषद गटामध्ये 9 ग्रामपंचायती येतात। त्याच्यामध्ये मित्रांनो ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत त्या ग्रामपंचायती नाव तुम्हाला मी सांगतो। आंबेपूर, कोयनाड, कुर्डू, श्रीगाव, ताडवागले, कुसुमले, वाघोडे आणि पेजारी आणि शहाबाद या ग्रामपंचायतीची निवडणूक अगोदर झालेली आहे। तर मित्रांनो पुन्हा एकदा राजा केणी आणि आस्वाद पाटील हे ह्या पावसाळ्याच्या नंतर म्हणजे पावसाळ्याची थंडी गेल्या लगेच आपल्याला राजकारणामध्ये गरमी पाहायला मिळणार आहे आणि ही निवडणूक राजा केणी यांच्यासाठी जिल्हा परिषद मतदार संघा एवढीच प्रतिष्ठेची असणार आहे, कारण की त्यांच्या पत्नी स्वतः जिल्हा परिषदेच्या सभापती आहेत आणि असं असताना ह्या सर्वच्या सर्व ग्रामपंचायती त्यांना जिंकता आल्या पाहिजे। जर का ह्या 9 ग्रामपंचायतीपैकी जास्त ग्रामपंचायती आस्वाद पाटील यांनी जिंकल्या तर निश्चितच कुठंतरी राजा केणी मागे येतील आणि चित्रा आस्वाद पाटील बोला किंवा आस्वाद पाटील हे ज्या जिल्हा परिषदमध्ये हरलेले होते त्यांना हा एक ग्रामपंचायत निवडणुकी राजा केणींपेक्षा जास्त जिंकून एक वचपा त्यांना काढता येऊ शकतो। तर मित्रांनो जास्त वेळ काही आता थांबायची तुम्हाला आवश्यकता वाटणार नाहीये। खऱ्या अर्थाने तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ मी लवकर बनवतो, परंतु ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतात त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या पक्षाच्या चिन्हावर न लढवता त्या स्वायत्त संस्था असल्या कारणाने तिथे जे व्यक्ती असतात जे ग्रामपंचायतीमध्ये कामं करत असतात चांगल्या पद्धतीने त्यांनाच लोक निवडून देतात। आता इथे शिवसेना पक्ष ज्या पद्धतीने उभारी घेत आहे त्याच्यामुळे इच्छुकांची रांग ही भरपूर लागलेली असणार आणि त्याच्यामुळे राजा केणी यांची डोकेदुखी वाढणार। जर सरपंच पदाचा उमेदवार राजा केणी यांनी दिला तर त्याला जिंकूनही त्यांना आणता आलं पाहिजे, कारण की जर आपण जिल्हा परिषदमध्ये बघितलं तर 2च उमेदवार असतात, परंतु इथे एका जागेसाठी कोणीही कितीही अर्ज भरतो आणि त्याच्यामुळे तेथील जो कोणी जिल्हा परिषद सदस्य असतो त्याची डोकेदुखी वाढते। तर मित्रांनो पुन्हा एकदा ही निवडणूक जिल्हा परिषद झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या मातब्बर जोडी, राजकारणातल्या मातब्बर जोडी आस्वाद पाटील आणि राजा केणी यांचा संघर्ष पाहायला मिळणार नाही असं वाटत होतं, परंतु लवकरच ती वेळ आलेली आहे आणि या पावसाळ्याच्या नंतर तुम्हाला त्याचे पडसाद हे दिसणार आहेत। राजा केणी मला वाटते सध्या सुस्त बसले असतील, परंतु आता ह्या पावसाळ्याच्या नंतर
त्यांच्यासमोर या 9 ग्रामपंचायतीचं आव्हान समोर उभं असणार आहे. त्याच्यामुळे ते आतून तयारी करतात की नाही करतात आपल्याला माहिती नाही, परंतु 3 महिन्याच्या नंतर त्यांच्याच जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 8 ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत आणि समोर त्यांचा तोच जुना शत्रू अस्वाद पाटील उभा आहे. मागच्या वेळेला राजा केनी यांनी अस्वाद पाटील यांना हरवलं, परंतु आता ह्या वेळेला अस्वाद पाटील यांना संधी आलेली आहे. ते ऑलरेडी हरलेले आहेत, परंतु राजा केनी हे जिंकलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना जिंकावंच लागेल. बघूया मित्रांनो काय होते पुढे, कारण मी अशाच सर्व 38 ग्रामपंचायतीच्या निवडणुका या अलिबाग तालुक्यामध्ये होणार आहेत आणि निश्चितच भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना अशाच लढाया आपल्याला 2 तुल्यबल्य पक्षांमध्ये पाहायला मिळतील. तर ते दोघेही मित्र पक्ष जरी असले तरी सुद्धा येणाऱ्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला हे दोन्ही पक्ष आमने-सामने येताना पाहायला मिळतील. 4 महिन्यानंतर राजा केनी पुन्हा एकदा अस्वाद पाटीलांना चितपट करतात का स्वतः चितपट होतात हे पाहण्यासाठी फक्त आपल्याला 4 महिन्याचा वेळ आहे. बघूया पुन्हा एकदा काय होतं ते. तुर्तास मित्रांनो इथंच थांबतो. जर काम आवडले असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.